माणसाने कर्म चांगलं करावं. एक वेळेस देवाला नाही घाबरला तरी चालेल, आई वडिलाला नाही घाबरला तरी चालेल, बायकोला नाही घाबरला तरी चालेल, पण माणसाने कर्माला घाबरावं. क्योंकि कर्म गाठून बक्षीस देत. आणि माझ्या शहाजी राजा माझ्या शिवराजाला चांगलं कर्म शिकवत होते. माझ्या शिवराजाना म्हणून तर विजापूर मध्ये असताना शिवाजी राजांना दिला भगवा झेंडा, जिरेटो, राजमुद्रा. आणि हा आला शंभर तर मारायला लांबणं बंदूक पण दिली बर का. हे तलवार दिली, स्वराज्याची प्रेरणा दिली, माझ्या जगदंबा मातेची कवड्याची माळ दिली. जगदंबा. इसवी सन दिनांक 1642. मुलाचा पराक्रम बापाने ओळखला. सांज सकाळी वा आपल्या धर्मपत्नीला राजा शहाजी राजे बोलू लागले. राणी साहेब, राणी साहेब आपले कौतुक करावे तितके कमीच. राणी साहेब, राणी साहेब ज्या वक्ताला आपण आपल्या पोटच्या लेकरांच्या वाटण्या केल्या त्याच वक्ताला आम्ही संभाजीराजाला आमच्या समवेत घेऊन आलो. आपण शिवराजांना मोठे केले. राणी साहेब आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही या सुलतानी सत्तेला कदाचित आम्ही मोठे वाटतही असू, पण राणी साहेब आम्ही तुम्हाला या वक्ताला मान्य करतो. आज आमच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात, आपण महान आहात. वा वा राणी साहेब खरे सांगू, खरं तर आपल्या शिवराजामध्ये भविष्यातला राजा दिसत आहे. आम्हास राजा नव्हे ते तुम्ही घडवले. राणी साहेब काय केले तसे? पण जिजाका आपल्या पतीला सांगू लागल्या, काही नाही हो, काही नाही. चिमुकले लेकरू, लहान असतानाच आम्ही त्यांना रामायण शिकवले, महाभारत शिकवले, कृष्ण अर्जुनांच्या कथा सांगितल्या. पण आता त्यांना लवकरच आम्ही शहाजी राजांच्याही कथा सांगणार आहोत. कारण जेवढ्या रामकृष्णांनी संघर्ष केला स्वराज्य निर्माण करण्यासाठी, आमच्या पतिराजानं कमी संघर्ष केलेला नाहीये. आम्ही त्यास सांगितले, शिवबा आपलीच माणसं आपल्या बरोबर राहतील याची शाश्वती नाहीच. माणसांची पारख यायला हवी. म्हणून या सगळ्या काही गोष्टी आम्ही आम्हास जेवढ्या योग्य वाटल्या तेवढ्या सगळ्या शिवराजांना शिकवल्या. राजा शहाजी राजांनी निर्णय घेतला शिवराजांना काहीतरी प्रशिक्षण देण्याचा. काही रोज ठेवून घ्यावा. पण पुण्यामध्ये जाण्याच्या अगोदर शिवराजांना शिकवला राजा शहाजी राजाने युद्धशास्त्र, अर्थशास्त्र, जीवशास्त्र, धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, खगोलशास्त्र, शिक्षणशास्त्र, राजनीतिशास्त्र. हे शास्त्र तर शिकवलंच, पण माझ्या शहाजी राजाने शिवराजांना तलवार कशी चालावी, तलवारबाजी, विटा चालवावा, तिरंदाजी चालवावी, दांडपट्टा चालवा, भाला फेक कसा चालवावा, तिरंगदया कशा चालवाव्यात, बंदूक कैसी चालवावी, माझ्या राजाला शिकवला तो गनिमी कावा. शहाजी राजाने शिवराजांना आवर्जून सांगितलं, शिवा समय प्रसंगाला प्रत्येक वेळेस आपल्याला विजयच मिळेल याची मात्र शाश्वती नाही. शिवा आम्ही कृष्णाची एक तुम्हाला गोष्ट सांगतो, ऐकाल? ऐका. शिवा 7 वेळेस श्रीकृष्ण कन्हैया रणांगणातून माघारी फिरून आले. युद्ध तर करायला गेलेच, पण युद्ध न करताच ते माघारी आले. तरीही शास्त्र सांगता
कृष्ण कन्हैया कधीही पळून माघारी आले नाही. विचारा 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 हे कैसे. शिवराजाने आबासाहेबांना विचारले कैसे. आबासाहेब शिवराजांना सांगू लागले शिवा ज्या वक्ताला शहाजी राजांना कळालं की या ठिकाणी जास्त वखूत जर आपण थांबलो तर आपली सेना मारली जाणार आहे आणि आपल्या सेनेचा जर जीव वाचवायचा असेल शिवा तर कृष्णाला हे चांगलं कळून चुकलं की इथून माघारी पाऊल टाकणे सुद्धा महत्वाचे. शत्रूंवर विजय केव्हाही करता येईल पण या वक्ताला आपल्या माणसांचे जीव वाचवायला हवा शिवा. आणि शास्त्राने नेमकं श्रीकृष्णाच्या याच कार्यावरती बोट ठेवलं. रणांगणात विजय पराजय महत्वाचा नाही. समय प्रसंगाला आपल्या सैनिकांचा जीव वाचणे हे तितकेच महत्वाचे. म्हणून शिवा समय प्रसंगाला गनिमी कावा श्रीकृष्णाने चालवला. चला चला आम्ही शिकवतो तो गनिमी कावा. राजा शहाजी राजाने शिवराजांना गनिमी कावा शिकवला. आणि काही राजामध्ये आता पुनवडी गावामध्ये राजांना जायचं होतं. शहाजी राजाने शिवराजांना काही रोजामध्ये शिवराजांच्या ताब्यामध्ये जहागिरी दिली. जहागिरीचा तपशील तयार करून दिला. खास आपल्या विश्वासातील माणसे शिवराजांबरोबर पुणेकडे पाठवली. त्याच्यामध्ये पेशवे म्हणून शामराज पंत होते. मुनातिक म्हणून दादाजी पंत होते. मानकोजीराव होते. नारो पंत होते. दीक्षितांचे पंत होते अमात्य. आणि खास सरसेनापती म्हणून 65 वर्षाचा बाजी पासलकर राजा शहाजी राजांनी त्यांच्या बरोबर पाठवला. पण शहाजी राजांनी पाठवत असताना शहाजी राजांना नेहमी वाटायचं आम्ही सह्याद्रीमध्ये जावत. पण शिवा आम्ही सह्याद्रीमध्ये पुन्हा कधीतरी नक्की येऊ. काय करणार या दिल्लीच्या मोगलांनी या आदिलशाहीनं आमची हद्दपारी केली आहे. करू शिवा अहो आम्ही सह्याद्रीमध्ये नसलो म्हणून काय झाले. सह्याद्री आहे तुमच्या बरोबर शिवा. एक वेळेस जीवाभावाची रक्ताची माणसं तुम्हाला दगा देतील पण शिवाजी राजे हा सह्याद्री तुम्हाला कधीही दगा देणार नाही. धोका देणार नाही. नाही कधीच नाही. धनो पिताश्रींचा निरोप घ्यायचा होता. काही महिन्यासाठी आलेले पाहुणेच अरे हक्काची बायको राजा शहाजी राजांसाठी पाहुण्यासारखे झाली होती. पोटचा पोरग राजा शिवाजी राजे पाहुण्यासारखे झाले होते. आणि या दोघांचा आता निरोप घेण्याची वेळ आली होती. राजा शहाजी राजांच्या पायावरती नतमस्तक राजे शिवराजे झाले. निघताना एक शिवराजाने हंबरडा फोडला. आबासाहेब आपल्याबद्दल आऊसाहेब आम्हास नेहमी सांगायच्या. आबासाहेब काही वर्ष थांबा. आम्ही आपणास शब्द देतो तुमच्या स्वप्नातले स्वराज्य फार दूर नाही. महाराज साहेब तुमच्या स्वप्नातल्या स्वराज्याला आता बहुत दूर आमच्यापासून राहता येणार नाही. आणि आम्ही स्वराज्य निर्माण करण्याची आणि स्वराज्य निर्माण होण्याची वाट तर कधीच पाहणार नाही. नवे आम्ही तो योग येण्याची सुद्धा कधी वाट पाहणार नाही. आम्ही त्या स्वराज्याच्या योगाला नव्हे योगाच्या गचुऱ्याला धरून असे छाताडाला धरून आमच्या समोर उभा करू. असूया महाराज साहेब या सुलतानी सत्याच्या नजरे तुमची हद्दपारी ही कायमची असू द्या. ज्या वक्ताला आम्ही गोमटे स्वराज्य आपल्या सह्याद्रीमध्ये महाराष्ट्रात उभा करू ना त्या वक्ताला तख्तावरती बसाया तुम्हीच यायचं.
अरे काय संघर्ष आहे हा, काय प्रेरणा आहे, अरे काय विचार आहेत. आम्ही आमच्या लेकराला काय देतो आणि आमचे लेकर आम्हाला काय देतात हो, आमचे लेकर आम्हाला काय देतात. अरे कुठून आली ही उर्मी, कुठून आला हा आत्मविश्वास, कुठून आली ही प्रेरणा, कुठून आली ही ताकद. अरे पराक्रम करणारे लेकर जन्माला घाला रे. हे हिंदुस्तान, अरे आज भारत माता सुद्धा तंबाखूला चुना लावणारी लेकर जन्माला घालायला कंटाळले. अरे पराक्रम करणारी लेकर जन्माला घालणारे, पराक्रम करणारी लेकर, आमचा देव देश धर्म सांभाळणारी लेकर जन्माला घाला. पराक्रम करणारे लेकर कोणाच्याही पोटात, कोणाच्याही रक्तात अशी सहज सहज जन्माला येत नसतात.